हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणांबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर आता मी चालले आहे कोंडेश्वरमध्ये, बदलापूरमधल्या कोंडेश्वर म्हणजे साक्षात स्वर्ग असा जमिनीवर उतरल्यासारखा दिसतो। तर आता आपण जाऊया कोंडेश्वरला। मी बदलापूर ईस्टमध्ये आहे आणि बदलापूर ईस्टमधूनच जवळपास एक 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरच आहे कोंडेश्वर। तर चला आपण जाऊया। तुम्ही जर बदलापूरमधलेच राहणारे असाल किंवा बदलापूरच्या बाहेरून येणारे असाल तरीसुद्धा जाण्याचा मार्ग कोंडेश्वरला काही कठीण नाही आहे। तुम्ही लोक बदलापूर ईस्टपासून पहिले तर खरवाईच्या नाक्याला यायचं आहे, तिथून तुम्हाला पहिला राईट घ्यायचा आहे आणि तोच रस्ता फॉलो करत तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे। किती पण वळणं आली तरीसुद्धा तुम्हाला राईटच घ्यायचा आहे। तुम्हाला निर्वाचं एक रिसॉर्ट लागेल, नदी लागेल छोटी, ती पार करून तुम्हाला स्ट्रेट पुढे जायचं आहे। समोरून कोंडेश्वरला बघणं म्हणजे खरंच आपण स्वर्गाला बघितल्यासारखं वाटतं। एवढी छान ग्रीनरी, नदीचं पाणी आणि फिरायला आलेली लोक, एवढं भारी वाटतं सगळं बघून। कारण कोंडेश्वरला खूप लांब लांबहून लोक येतात फक्त आणि फक्त कोंडेश्वरला बघण्यासाठी। कोंडेश्वरमध्ये जेवढं व्हिडिओमध्ये दिसतं तेवढंच नाही आहे, तुम्ही याच्या प्रत्येक डोंगरावरती गेलात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल आणि डॅम लागणार आहे। आता आपण खाली ज्या रस्त्याने जातो आहे तिथे तुम्हाला वरती दिसत असेल की सगळ्यांनी गाड्या पार्किंग वगैरे केलेल्या आहेत। तरी सगळे लोक आतमध्ये डोंगरात गेलेले आहेत, वॉटरफॉल वगैरे बघणार आणि तिथेच एन्जॉय करणार वगैरे, जेवण वगैरे बनवणार आणि खाऊन मस्तपैकी एन्जॉय करून रिटर्न आपापल्या घरी येणार। आत्ता मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी कोंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहोत आणि इथे पार्किंगची वगैरे व्यवस्था केली आहे आणि मंदिराच्या आत जाताना आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे असे वॉटरफॉल दिसतात, एक दोन। हे बदलापूरमधलं कोंडेश्वर गाव आणि आम्ही कोंडेश्वर गावाच्या वरती एक छोटं गाव आहे त्या गावाच्या इथे आलो आहे आणि तिथून आम्ही खालचा व्ह्यू बघितला
तर तो इतका छान दिसतोय, सुंदर दिसतोय, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की स्वर्ग जमिनीवर उतरणं, तसं म्हणजे आमच्या बदलापूरचं कोंडेश्वर आहे. मग काय एवढा छान नजारा असल्यावर फोटो आणि व्हिडिओज मी पटापट काढून घेतल्या आणि मग आम्ही रिटर्न बदलापूरला आलो. रस्त्यामध्ये फक्त आम्ही चहा नाश्ता केला आणि रिटर्न बदलापूरला गेलो. पण कोंडेश्वरला जर तुम्ही येणार असाल तर नक्की टाईम काढून या, कारण कोंडेश्वर खूप भारी आहे. तर मी आत्ताच जस्ट बदलापूरला घरी पोहोचले आहे कोंडेश्वरवरून. तर तुम्हाला आमचं बदलापूरमधलं कोंडेश्वर कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आणि माझ्या अकाउंटला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.